मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याला टाळायचं असतं, भरपूर वेळेस होतं की एखादा मित्र आपल्याला पैसे मागतो आणि आपल्याला त्याचा एक वाईट अनुभव आलेला असतो, पण त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. तर आपण काय म्हणतो, ठीक आहे, मी वेळेवर बघेल, जर माझ्याजवळ असेल तर मी काम करेल. ठीक आहे ना, मी वेळेवर बघतो किंवा हो मी मॅनेज करतो किंवा मित्राकडून घेतो किंवा मित्राला मागून बघेल, पण तुझं काम करण्याचा प्रयत्न करेल मी. आता आपल्याला माहीत असतं, नाही तर म्हणलं नाही आणि आपण हो पण म्हटलं नाही. तशाच काही प्रकारची क्रिया शरद पवार साहेब, महाराष्ट्रातले जाणते नेते, महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्म पितामह जे काही लोक त्यांना संबोधतात, ते मराठा रिझर्वेशनच्या बाबतीत अशाच प्रकारची भूमिका नेहमी घेत असतात. जी दुटप्पी भूमिका ते घेत असतात. कधी म्हणतात हो पाठिंबा आहे, पण कशाला पाठिंबा आहे? ओबीसीतून आरक्षण द्यायला पाठिंबा आहे की मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे? हे पवार साहेबांनी कधीही स्पष्ट केलेलं नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, गणपती बाप्पा उठले, मनोज जरांगे पाटील परत बसले. होय, मनोज जरांगे पाटील परत बसले. कशासाठी बसले? तर आरक्षणाची मागणी. बरोबर आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हा त्यांचा अधिकार आहे, मान्य आहे. पण जे महाराष्ट्रातील द ग्रेट मराठा लीडर म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांनी नेहमी जातीपातीचं राजकारण केलं, असे महाराष्ट्राचे मोठे नेते, त्यांची मराठा आरक्षणाविषयी भूमिका काय, याचा प्रश्न मनोज जरांगे पाटील साहेबांनी कधी साहेबांना विचारलाय का? ज्या प्रकारे बीजेपी असेल, शिवसेना असेल, अजितदादा पवार असेल, यांच्या नेत्यांच्या गाड्या रोखून त्यांना काळे झेंडे दाखवले जातात आणि प्रत्येक रॅलीमध्ये ते राज ठाकरे असतील, त्यांना विचारलं जातं की तुमची भूमिका काय, ओबीसीतून मराठ्यांना रिझर्वेशन तुम्ही देणार आहात की नाही आहात? त्याच प्रकारे कधी रोहित पवार, शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे यांना कधी विचारलं का मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही, की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा, की मराठा समाजाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार आहात का नाही आहात, याच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुम्ही सुप्रियाताई सुळे यांना कधी विचारलंय का? सुप्रियाताई सुळे रशिया आणि युक्रेनमध्ये होणाऱ्या वॉरवरती गोष्टी करतात, पण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून द्यायचं की नाही, याच्याबद्दल सुप्रियाताई सुळे यांचं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही कधी प्रश्न विचारला का की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण तुम्ही देणार आहात का? उद्धव साहेब तर पहिलेच सांगून दिलं की मोदींनी निर्णय घ्यावा. म्हणजे तुम्ही उद्धव साहेबाला निवडून द्या, पण निवडून दिल्यानंतर हे उद्धव साहेब 2.5 वर्ष घरातच बसतील परत, कारण की काम आणि आरक्षण हे कुणाला द्यायचं आहे, तर हे मोदी सरकारला द्यायचं आहे. तर सरकार जरी तुम्ही यांची निवडून आणली तरी पण रिझर्वेशन कोण देईल? रिझर्वेशन नरेंद्र मोदी देईल. कारण की हे जे रिझर्वेशन देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19च्या काळामध्ये दिलं होतं, ते पण टिकवण्याचं काम यांच्याकडून झालं नाही. जे रिझर्वेशन हायकोर्टामध्ये टिकलं ते यांच्या निष्काळजीपणामुळे, दुटप्पेपणामुळे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. जी वात लागली आहे किंवा जो जाळ लागलेला आहे, जाळ पेटलेला आहे, तो तसाच पेटवत ठेवायचा. ती वात तशीच सुलगट ठेवायची, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण सत्तेच्या बाहेर जाऊ ती वात डबल पेटवता आली पाहिजे. हेच काम मोठ्या साहेबांनी आतापर्यंत केलं. ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसपासून वेगळ्या झाल्या, संघर्ष केला. त्यांचं डोकं सुद्धा पोलीस लाठीचार्जमध्ये फुटलं, जीवाची पर्वा केली नाही, पण सीपीएमच्या शासनाला त्यांनी उलटावून लावलं. आणि आज 11 वर्ष झालं त्या मुख्यमंत्री आहेत. म्हणजे 2 टर्म मुख्यमंत्री झाल्यानंतर कंटिन्यू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणारी महिला भारतामध्ये, निडर महिला म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत, त्या ममता बॅनर्जी. सगळ्यात मोठे नेते, चाणक्य, केस जरी खाजवले तरी पण चाणक्य काहीतरी करणार, भाकरी फिरवणार, हे करणार, ते करणार. मराठी मीडिया आम्ही समजू शकतो, पण जे साहेब प्रधानमंत्री बनण्यासाठी निघले होते ते स्वतःच्या पक्षाचा कधी मुख्यमंत्री पण बनवू शकले नाहीत, स्वतःही कधी 5 वर्ष मुख्यमंत्री राहू शकले नाहीत. आणि सगळ्यात मोठं दुःख हेच होतं की देवेंद्र फडणवीस सारखा एक नवाडा मुलगा येतो आणि तो महाराष्ट्राचा 5 वर्ष मुख्यमंत्री राहतो सलग. आणि मी 4 वेळेस महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनलो, पण तुकड्यामध्ये 2 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, 2.5 वर्ष. तो एक त्रास आहे आणि ती एक मनाला ते म्हणतात ना, ते एक व्याधी लागलेली आहे. तर मित्रांनो, सांगण्यास तात्पर्य हे की शरद पवार साहेब यांची मराठा आरक्षणाविषयी भूमिका काय? शरद पवार साहेब यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली, पण मराठा समाज बघायला तयार आहे का? आमचा मराठा समाज ही गोष्ट समजून घ्यायला तयार आहे का की मराठा समाजाला आरक्षण हे पवार साहेब ना याच्या आधी देऊ शकले ना याच्या नंतर देऊ शकेल.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज युनाईट केला याचं श्रेय नक्कीच त्यांना जाते, पण ह्या मराठा समाजाला शरद पवार साहेबांच्या मागे बांधून जरांगे पाटील मोकळे झाले. जरांगे पाटील हा आरक्षणासाठी लढा देतच नाही आहेत, तर जरांगे पाटील फक्त राजकीय शरद पवार साहेबांचा राजकीय हस्तक सारखे वापर करतात असे लोकांनी म्हणतात. माझं मत तसं नाही, पण लोक नक्कीच म्हणतात. माझं सेकंड ओपिनियन, लोकांच्या ओपिनियनवरती ओपिनियन. आरक्षणासाठी तुम्ही प्रत्येक पक्षाची भूमिका विचारायला हवी ना, जशी तुम्ही महायुतीची विचारता, कारण की आता महायुतीचे सरकार जाणार आहे आपण असं कन्सिडर करू, कारण तुम्ही सगळ्यांना पाडण्याच्या गोष्टी करता. तर सरकार कोणी? महाविकास आघाडीचं. मग महाविकास आघाडीच्या लोकांना तुम्ही जर आत्ताच विचारत नसाल की तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही पहिले त्यांना मतं देणार आहात मनोज जरांगे पाटील, आणि त्यानंतर तुम्ही त्यांना सत्तेत आल्यानंतर त्यानंतर तर तुम्ही घरात बसताल ना, त्यानंतर तुम्ही घरात बसाल किंवा दिल्लीमध्ये राकेश टिकैत सोबत जाऊन दिल्लीमध्ये मोर्चे काढसाल की मराठा समाजाला आरक्षण मोदी देत नाही आहेत. उद्धव ठाकरे तर बोलून बसले ना की मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी द्यावं. माझ्या बसची बात नाही किंवा मी आरक्षण देऊ शकत नाही. जे काही आरक्षण द्यायचं आहे ते नरेंद्र मोदी यांनी द्यावं. शरद पवार साहेब यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थकांचे काय हाल केलेत? शालिनीताई पाटील यांचं नाव नेहमी नेहमी का घ्यावं लागतं? शालिनीताई पाटील ह्या मराठा आरक्षणाच्या खंद समर्थक होत्या. मराठा आरक्षणाचं समर्थन केल्यामुळे त्यांना कॅबिनेटमधून तर काढलंच, पुढच्या वेळेस तिकीट पण नाही मिळू दिलं. 1 वर्ष आधी असेल, 6 महिने आधी असेल, काही दिवसाआधी असेल, शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका मराठा आरक्षणाविषयी काय आहे? एबीपी माझावरती शरद पवार साहेबांची पत्रकार सभा आजही उपलब्ध आहे. बघा की मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या समर्थनात मी नाही. मेन मागणी काय आहे जरांगे पाटील साहेबांची? मराठा समाजाला वेगळं आरक्षण नको, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं. मग आता ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही पूर्ण मराठा समाज उभा करताय, ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक वाद पसरवण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम काय निघताय? ते साहेब तर म्हणतात की ओबीसीतून आरक्षण देण्याच्या समर्थनात मी नाही. मग कसं? कुणाच्या दुसऱ्याच्या हिश्श्याचं रिझर्वेशन काढून कुणाला देऊ नये, हे पवार साहेबांची म्हणणं आहे. जरांगे पाटील साहेब, तुम्ही पवार साहेबांना प्रश्न विचारणार आहात का की तुमचं म्हणणं काय? काही दिवसांनी पवार साहेबांची गाडी मराठा कार्यकर्त्यांनी अडवली आणि विचारलं, साहेब तुमची भूमिका स्पष्ट करा. साहेबांनी उत्तर काय दिलं? हो, पाठिंबा आहे. कशाला पाठिंबा आहे? मराठा रिझर्वेशनला तर सगळ्यांचाच पाठिंबा आहे. तुमचा पाठिंबा या गोष्टीला आहे का की तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार आहात? या गोष्टीला तुमचा पाठिंबा आहे की नाही हे तुम्ही सांगा. पण मनोज जरांगे पाटील असं काही घडल्यानंतर म्हणतात की ते कार्यकर्ते आमचे नव्हते, ते कार्यकर्ते प्रवीण दरेकरांचे होते, ते कार्यकर्ते प्रसाद लाडांचे होते. तुमचे कार्यकर्ते कुठे गेले? तुम्ही का विचारू शकत नाही की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहात की नाही? यावरून सगळं लक्षात येते की डाळ आणि खिचडी दोघांची मिळून खिचडी झाली आहे. डाळ आणि तांदूळ मिळून दोघांची खिचडी झालेली आहे आणि उसमें कुछ काला जरूर है. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचं मत काय? पवार साहेब मराठा रिझर्वेशनचा टॉपिक टाळतायत की देणारच नाहीत, याच्या समर्थनात नाहीत, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. एक लाईकनी माझे मोटिवेशन मिळतं मित्रांनो, व्हिडिओची रीच वाढते, त्याची गरज आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.